तर मित्रांनो, रात्री एवढा पाऊस पडलेला आहे. आपली पूर्णा नदी जी आहे ना, ती पूर्णा नदीमध्ये अजिबात पाणी नव्हतं बरं का. पण रातचा पाऊस एवढा होता, रातच्या पावसामुळं आज पूर्णा नदी खळखळून वाहते. बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा कसं पाणी वाहते. आणि कालचाच विषय आहे बरं का. काल ह्या नदीमध्ये अजिबात पाणी नव्हतं, असं वाळली पडलेली होती. इकडे बी तुम्हाला दाखवतो मी, चला तुम्ही बघा किती पाऊस पडलाय रात्री, तर किती पाणी आले आपल्या पूर्णा नदीला. असे 2-4 पाऊस जर पडले ना, तर आपली पूर्णा नदी एकदम भरभरून वाहणार आहे 100%. हे बघा कसं पाणी चालू आहे. तर मला पलीकडे जाता येणार नाही हातामध्ये मोबाईल घेऊन, पण हे बघा तुम्ही किती नंबर 1 पाणी पडलेलं आहे रात्री. असे 2-4 पाऊस पडले ना, तर यंदा पण आपल्याला काहीच अडचण येणार नाही पावसासाठी. कारण की बघा, पूर्णा नदीमध्ये पाणी आलं म्हणजे ही आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे बरं का. कारण की जेवढे अलीकडे पलीकडचे जे गाव आहेत आणि ते शेतकरी आहेत ना, त्यांना ह्या नदीमध्ये पाणी आलं की त्यांचं पुढचं जे भविष्यातलं जे समजा येणारा जे समजा पीक आहे तो सुरक्षित राहतो ह्या पाणीमुळं. हे बघा किती पाणी आहे, बघितलं ना तुम्ही. आणि आता किती वाजलेत बघा. आता वाजलेत 8 वाजलेत बरं का. मी इकडं चाललो होतो तळणीकडे, मला थोडा अर्जंट काम आहे. तर चला म्हटलं, एकदा चालता मी पाणी बघितलं आणि मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कसा वाटलं तुम्हाला पूर्णा नदीमध्ये पाणी आलं म्हणून? आमच्या सामान्य माणसाचं, लोकांचं मन एकदम फ्रेश झाला आता, कारण की पूर्णा नदी भरली, विषय संपला. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ.